या सिनेमामध्ये माझा फ्लेवर ना दही मिसळ म्हणू शकतोस तू. बर. म्हणजे तो असा आहे की गावासाठी सदैव तत्पर आहे. थोडासा टेरर आहे पण मृदू सुद्धा स्वभावाचा आहे. त्यामुळे जिथे गावाची गोष्ट येते तिथे सदैव तत्पर असलेला आणि पुढाकार घेणारा परंतु तितकाच मवाळ. अच्छा. तर त्यामुळे मिसळीची तर्री पण आहे, दही पण आहे. दही पण आहे. वा वा. नाव काय पात्राचं? रवी अण्णा. रवी अण्णा. कमाल. मग रवी अण्णा तुम्हाला आज पदार्थ करायचा आहे. होय. तुमचा पदार्थ कोणता आहे? माझा पदार्थ आहे स्ट्रगलर खिचडी. स्ट्रगलर खिचडी. स्ट्रगलर खिचडी ज्यामुळे मी जेवण बनवायला शिकलो. म्हणजे स्ट्रगलर असं नाव आहे पदार्थाचं. खिचडीचं नाव स्ट्रगलर खिचडी आहे. कारण स्ट्रगलर माणसाला पर्याय नसतो, त्याला चॉईस जे आहे ते जे आहे ते तुला काम करावं लागतं. बरोबर की नाही? अगदी बरोबर. तेव्हा खायला प्यायला मिळत नव्हतं. आता हे सगळ्यांचंच रडगाणं असतं की आम्ही स्टेशनवर झोपलो असं तसं नाही. मी खूप एन्जॉय केलेत ते दिवस, खूप आनंदानं घालवलेले आहेत. त्या दिवसांमध्ये असं होतं की जवळ 450 रुपयेच होते आणि एक जे काम केलं होतं त्याचं जे मानधन आहे ते 3 महिन्यांनी येणार होतं. त्यामुळे ते 450 रुपये 3 महिने पुरवायचे होते, म्हणजे 5 रुपये दिवसाचे. करेक्ट. साल कुठलं? साल 1999. बरं का? अरे 5 रुपयात काय पोट भरणार? तरी मित्रमंडळी मदत करत होती, नाही असं नाही. स्वतःच अर्धी चड्डी घातलेला माणूस अंग झाकायला दुसऱ्याला काय देणार? बरोबर. अशी मित्रमंडळी होती. तर काय झालं की मी ते उघड्या शेजारी नागडा गेला, थंडीत कुडकुडून मेला. बरोबर. तशी अवस्था. तर प्रकाश निमकर नावाचे सद्गुरू असतं, आम्ही जिथे राहत होतो तिथे खाली राहत होते. आणि त्यांच्या आई तुझ्यासारख्या अत्यंत गोड मस्त छान, त्या एक दिवस म्हणाल्या, अरे का रे असा उदास असतो? म्हटलं अहो काम नाही काय, म्हणजे पैसे, स्वतः जेवण बनवत जा. म्हटलं मला जेवण बनवता येते, खिचडी बनवायला काय लागतं? तांदूळ लागते, डाळ लागते, काय काही भाज्या टाकायच्या, आलं लसूण टाकायचं, झाली खिचडी. म्हटलं स्टोव पासून बोंबे. त्यांनी त्यांच्या घरातला एक जुना स्टोव दिला, एक पातेलं दिलं आणि एक झाकण दिलं. मी ते घरी घेऊन आलो आणि मग मी आता त्या मित्रांची नावं सांगत नाही, पण काही मित्रांना तुला खिचडी खायची आहे, त्यावेळेला थाळी मिळायची 23 रुपयाला. 5 रुपयात खिचडी देतो, 5 रुपयात खिचडी देतो, पोटभर खायची आहे काम, 5 रुपये दे. असं करून आयुष्यात जेवण बनवलेलं नाही कधी, पण आजीला बनवताना पाहिलं होतं. आजोबा आचारीच होते. त्यामुळे काही काही गोष्टी 3 रुपयाचा तांदूळ, 1 रुपयाचा तेल, आलं लसूण थोडंसं असं घेऊन आलो. जिरे टाकायचे असतात हे पण माहित नव्हतं. आणि मग हळूहळू कसं बसं ते बनवायला लागलो. आणि स्वस्तात जेवण मिळते म्हटल्यानंतर मित्रही देऊ लागले पैसे. तुझ्याकडे पैसे देऊन जीव लागले? हा, म्हणजे 5-5 रुपये, 5 रुपये, 23 रुपयात बाहेर मिळते, 5 रुपयात पोटभर खिचडी मिळते. तर झालं असं की हळूहळू काही कलाकार, आम्ही दादरला राहत होतो, काही कलाकार ज्यांच्या शेवटच्या गाड्या निघून जात होत्या त्यांच्या काही कार्यक्रमांमुळे, रात्रीच्या उशिराच्या कार्यक्रमांमुळे ते यायचे आणि मग ते खाऊ लागले. आणि मग हळूहळू त्यांच्या खिशात पैसा, हे घे 50, अरे वा वा, हे घे 100. हळूहळू तो माझा व्यवसाय होऊ लागला. हो, अशा पुड्यांमध्ये बांधून ठेवलेल्या गोष्टी होत्या आणि त्याला हळूहळू डबे येऊ लागले, मस्त अशा गोष्टी येऊ लागल्या आणि ती खिचडी स्ट्रगलर खिचडी. फार छान.